नाशिकमध्ये आजपासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री बंद. दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांचा सुट्टी घेण्याचा निर्णय. कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी. सोलापूरमध्ये 32,000 कोटींच्या पॅकेजमधून मदत जाहीर. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळावी, अन्यथा रस्त्यावर उतरणार आमदार अभिजित पाटील यांचं वक्तव्य. सिंधुदुर्गमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची मदत देण्यास सुरुवात. मंत्री नितेश राणेंकडून ऑनलाईन बैठकीमध्ये आढावा. 42,000 पात्र शेतकऱ्यांना 90 कोटी रुपये पीक विमा रक्कम देण्यास सुरुवात. येत्या 1-2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. पालघरच्या पडघे इथे वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. वाऱ्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तसंच विद्युत तारा आणि गुरांसाठी तयार करण्यात आलेल्या गोठ्यांचंही नुकसान. ऐन दिवाळीच्या तोंडावर ठाण्यामध्ये पावसाचं जोरदार आगमन. विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन. दिवाळीच्या खरेदीवर पावसाचं विघ्न. जोरदार पावसानं ठाणेकरांची तारांबळ. कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये अचानक पावसाची हजेरी. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारामध्ये आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ. भिवंडी शहरामध्ये पावसाची दमदार हजेरी. ढगांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसानं उडाली नागरिकांची तारांबळ. दुपारपासून उष्णतेनं त्रस्त नागरिकांना थोडासा दिलासा. सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांची दिवाळी कोड. 42,000 पात्र शेतकऱ्यांना 90 कोटी रुपये पीक विमा नुकसान भरपाई देण्यास सुरुवात. नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडला. अकोल्यामध्ये अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी आंदोलन. शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध म्हणून शासन ठाण्यामधल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेंकडून मराठवाड्यामधील पूरग्रस्तांना मदत. धाराशिवच्या कळंब तालुक्यामधल्या पूरग्रस्तांना आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये किटचं वाटप. शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं पूरग्रस्त ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त किरणा किटचं वाटप. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पूरग्रस्तांशी साधला संवाद. बीड तालुक्यामधल्या इमामपूर भागामध्ये मदतीचं वाटप. बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीमध्ये सीएम फडणवीसांचा समावेश. पंतप्रधान मोदींसह 40 नेते असणार. विनोद तावडे ही स्टार प्रचारकांची यादी.